मैत्रिणींनो, कशा आहात? तर नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत। तर आम्ही चाललोय डीमार्टला, कारण आज लाईट नव्हती ऑफिसमध्ये पण आणि घरी पण, तर विशेष काही ऑफिसचीही कामं होणार नव्हती, त्यामुळे म्हटलं चला वेळ आपण सार्थकी लावूया आणि डीमार्टला जाऊया। आणि मुलांना सुट्ट्या पडल्यात आणि इतक्या उन्हाचंही पण मुलं इतकी खेळत आहेत, आश्चर्य वाटतंय। म्हणजे नको वाटतंय उन्हामध्ये 2 मिनिटं पण जायला, पण कामं होती त्यामुळे जावं तर आपल्याला लागणारच होतं। रस्त्यात थांबलो, जरा हापूस आंब्याची प्राईस काढली आणि डोळेच गरगरले। 700, 800, 500, 550, म्हणजे काय आंबा खायचा की सोनं खायचं असा विचार करायला लागलो। पण अक्षय तृतीया जवळ येते तर आंबा तर हवाच, तर थोडं त्यांच्याशी बोलून आम्ही डीमार्टला गेलो। आणि विशेष म्हणजे डीमार्टला जाण्याचं कारण म्हणजे किराणा तर भरलाच, पण सगळ्यात महत्त्वाचं कारण ना हा सेक्शन आहे। बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की घरातलं जेवढं प्लास्टिक आहे तेवढं सगळं काढून टाकायचं आणि सगळ्या काचेच्या बरण्या घ्यायच्या आणि काचेचं स्टोरेज करायचं। एक तर प्लास्टिक शरीरासाठी पण चांगलं नाही आहे, आणि ते काय होतं ना, त्या बरण्या घासायला गेले की त्याला क्रॅशेस होतात आणि त्या खराब होतात, त्या पिवळ्या पांढऱ्या पडतात। काच कशी लॉंग लास्टिंग आहे व्यवस्थित वापरली तर इथे मी तुम्हाला दाखवेन की ह्या अशा वेगवेगळ्या टाईपच्या बरण्या आहेत, पण मी ह्याच्यातल्या कोणत्या बरण्या घेतल्या ना हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, ऑनलाईनच्या बऱ्याचशा साईट्स ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, इवन मीशो, इकडे असणाऱ्या ह्या बरण्यांची किंमत आणि डीमार्टची किंमत, तर ती काय त्याच्यामध्ये फरक आहे ना हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। खूप छान व्हरायटीच्या आल्या होत्या। गेल्या दिवाळीतच मला घ्यायचं होतं, पण दिवाळीची एवढी त्यांची गडबड होती ना, त्यांनी पॅकिंग करायला नाही म्हटलं आणि एवढ्या 30-35 बरण्या मला पुन्हा तिथे ठेवून यायला लागलं। मी म्हटलं आता तर काही सण नाही आहे, काही नाही आहे, तर आता आपल्याला व्यवस्थित घेऊन जाता येतील आणि डीमार्टवाले पण व्यवस्थित पॅक करून देतील। तर ते पॅक कसले करतात म्हणा, ते पुढे दिसेलच तुम्हाला। पण खूप व्हरायटीच्या बरण्या होत्या आणि स्वस्त होत्या। म्हणजे आपण ऑनलाईन सतत चेक करत असतो काय प्राईज आहे काय नाही प्राईज आहे, पण त्यापेक्षा मला इथे सांगेनच मी पुढे तुम्हाला की काय ऑनलाईनच्या किमती काय आहेत आणि इथल्या किमती काय आहेत। तर ही अशी सगळी शॉपिंग माझी चालू होती, काय घ्यायचं आणि काय नाही प्रश्न पडला होता। आणि काय होतं, बऱ्याचदा आपण लॉकच्या बरण्या घ्यायला जातो आणि खराब होतात, किंवा जे रबरचे असतात ना, फक्त वरतून पुश करायचे असतात, त्यासुद्धा रबर सैल झाल्यानंतर ते झाकण ऑटोमॅटिकली वरती येतं, त्यामुळे कळतच नव्हतं काय घेऊ आणि काय नाही। पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात बऱ्याचशा बरण्या मी घेतल्या आणि बिलिंगला थांबले। आणि इथे मिस्टरांचं चेकिंग चालू होतं। ज्यावेळेस मिस्टर हे असं चेकिंग करतात ना, तेव्हा मला भीतीच वाटते एखादं काही तुटाय भेटायचं, कारण झालंय आमच्याबरोबर। लेदरचा बेल्ट घ्यायला गेलो होतो आणि 2 तुकडे करून दुकानदाराच्या हातात दिले होते त्यांनी की ओरिजिनल नाही आहे म्हणून, त्यामुळे थोडी भीतीच वाटते। पण काय करणार, शेवटी त्याच्याशिवाय तर डॅमेज माल आपण घरी आणला तर पुन्हा डीमार्टला चेंज करण्याची प्रोसिजर खूप मोठी आहे, म्हणून ते चेक करून घेत होते। आणि एकंदर सगळं आम्ही घेऊन, आमच्या 2 ट्रॉल्या घेऊन आम्ही बिलिंगसाठी उभं राहिलो। आणि इथे आल्यानंतर आम्हाला बिलिंग काउंटरवर समजलं की ह्या बरण्या वरती परत घेऊन जायच्या आणि त्यांना दाखवायचं आणि मग ते त्यानुसार बॉक्स देणार। मग पुन्हा वरती गेलो, त्या बॉक्स आणला, बॉक्समध्ये नंतर त्यांनी पॅकिंग करून दिलं आणि मग आम्ही खाली आलो। म्हणजे तुम्ही आता इथून पुढे जर बरण्या घ्यायचं असेल ना, तर हे लक्षात ठेवा की वरती बरण्या, म्हणजे कुठेही बरण्या घेतल्या की पहिलं तिथे बॉक्स विचारा आणि मगच बिलिंगला या। आणि एवढी सगळी शॉपिंग झाल्यानंतर जवळजवळ 4-5 तास गेल्यानंतर पिझ्झा तो बनता आहे, आणि इथला पिझ्झा मला खूप आवडतो। डॉमिनोज आणि पिझ्झा हटपेक्षा स्वस्त आणि मस्त 150 रुपयामध्ये छान पिझ्झा मिळतो। तर आता फायनली मी तुम्हाला दाखवते की मी कोणत्या बरण्या घेतल्यात आणि किती घेतल्यात, त्याची प्राईस काय आहे सगळं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी ऑनलाईन आणि डीमार्ट याचं मी कंपॅरिझन पण तुम्हाला सांगणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर मगाशी तुम्ही बघितलंय की एवढा मोठा बॉक्स मी ढकलत आणलाय, त्याच्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। काल मी डीमार्टला गेलेले, कालच ऍक्च्युली हे दाखवायचं होतं, पण काल नाही वेळ मिळाला। आल्यानंतर स्वयंपाक आणि मेन ना ते डीमार्ट फिरून पाय खूप दुखायला लागले होते। तर आता मी तुम्हाला दाखवते की मी किचनसाठी काय वेगवेगळ्या वस्तू आणलेल्या आहेत, अगदी 59, 49, 99, 149 पासून। तर किचनसाठी मी छान स्टोरेज जार आणलेले आहेत, तर मी एक एक करून तुम्हाला दाखवते, त्याची प्राइस पण दाखवते। तर ही बघा, पहिलं हे
1500 ml म्हणजे 1500 ml चं हा जार आहे, स्टोरेज जार. आणि छान सुंदर काच आहे, चांगला जाड आहे. आणि ह्याची प्राइस आहे फक्त 159. आणि ह्याचं जे झाकण आहे ना, त्या झाकणाचं एक वैशिष्ट्य आहे की ह्याला आतमध्ये पण सिलिकॉन रिंग आहे आणि हे मेटलचं, ही वरती मेटलची रिंग आहे आणि ही काच आहे. तर असं छान जार आहे हा. मस्त आपण काही बेसन, चण्याचं पीठ किंवा जे काही आपल्याला गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण इझिली स्टोअर करू शकतो. तर ह्या व्हरायटीच्या मी 6 बरण्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर दुसरा आहे, हे बघा, ही एक क्युबिकल शेप आहे. ही सुद्धा खूप सुंदर दिसते बरणी दिसायला. हे बघा, ह्याला पण अशी मेटल रिंग आहे आणि हे वरती प्लास्टिक आहे, पण छान आहे. ह्याची ना व्हिडिओच्या शेवटी ना मी ऑनलाईन आणि डीमार्ट प्राइस हे दोन्ही पण कंपॅरिझन तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला ऑनलाईन घ्यायचंय की तुम्हाला डीमार्ट किंवा अशा शॉपमधनं घ्यायचंय. तर ही फक्त 99 रुपीजला मला मिळालेली आहे आणि खूप छान आहे ही सुद्धा बरणी. तर ह्याची सुद्धा मी 6 पीस घेतलेले आहेत. कडधान्य स्टोअर करायला, डाळी स्टोअर करायला. तर नंतर ह्यामधलीच ही फक्त 79 रुपीजची क्युबिकल शेप बरणी आहे. हे बघा किती छान दिसते ही बरणी सुद्धा. आणि ह्याचं पण हे प्लास्टिकचं कव्हर आहे, मेटल रिंग आहे याला आणि फक्त 79 रुपीजला आहे. आणि ह्याची पण काच एकदम जाड काच आहे. तुम्ही जिरं, मोहरी, हळद, आपलं रोजचं लाल तिखट ह्याच्यामध्ये ठेवू शकता. त्यानंतर अजून एक छान अशी बरणी घेतलेली आहे मी. हे बघा किती छान शेप आहे या बरणीचा. पूर्ण राऊंड आहे, वरती मेटलचं झाकण आहे, त्यानंतर आतमध्ये सिलिकॉन रिंग आहे एअरटाईट साठी. हे पण आपण गरम मसाले ठेवू शकतो. डायनिंग वर तुम्ही याच्यामध्ये बडीशोप वगैरे ठेवू शकता किंवा ड्रायफ्रूट ठेवू शकता. ह्याच्या पण मी 6 पीस घेतल्यात, ह्याच्या पण 6 घेतल्यात, ह्याच्या पण 6 घेतल्यात आणि ह्याच्या पण 6 घेतल्यात. त्यानंतर ही बघा, ही एक सुंदर क्रिस्टल बरणी, खूप छान दिसते ही सुद्धा. तर ह्याचा हा जो स्क्वेअर शेप आहे ना आणि वरती आतमध्ये वरती हे जे असे क्रिस्टलचं केलेलं आहे ना, खूप छान दिसतंय. आणि ह्याची काच पण येराची काच आहे, जाड काच आहे. तर ह्याच्या मी 4च पीस घेतल्या कारण अवेलेबल नव्हत्या, नाहीतर मी 6 घेतल्या असत्या. ही पण खूप छान दिसते. आणि आता घेतली आहे मी ही एक बरणी. हे बघा छान दिसते की नाही, मस्त आहे एकदम. ह्याच्यात आपण ड्रायफ्रुट्स ठेवू शकतो किंवा आपण मुलांना छोट्या कुकीज आणतो त्या ठेवू शकतो. आणि ह्याचं हे असं, हा लागलं जोरात, जोरात लागलं. हे मी असंच दाखवते तुम्हाला कारण खूप जोरात लागलं. हे खूप टाईट आहे. राहू दे नको. हे बघा, हे असं उघडतं. हे खरं ह्याच्यावर जोर द्यायला हवा होता, जो मी दिला नाही. तुम्ही काळजी घ्या. आणि ही एक सिलिकॉन रिंग आहे याला, त्यामुळे एकदम एअरटाईट कंटेनर आहे. ड्रायफ्रूट साठी सगळ्यात बेस्ट, कारण आपल्याला ड्रायफ्रूट जास्त दिवस आपण ठेवलं ना की त्याला कीड लागते. पण ह्याच्यामध्ये खरंच हे बोटच एवढं दुखायला लागलं लावताना. एकदम एअरटाईट कंटेनर आहे हे सुद्धा. आणि लावताना ना हे वरती थोडा दाब द्या म्हणजे इझिली लावता येईल. आणि हे पण कितीला आहे, 149 ला. तर ही अशी एकंदर मला डीमार्टची मी शॉपिंग केलेली आहे. तुम्हाला दाखवेन मी ह्या बॉक्समध्ये सुद्धा मी कसं पॅक केलंय. पण त्यापूर्वी ना मी ऑनलाईन आणि डीमार्ट याचं थोडंसं कंपॅरिझन तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ही जी बरणी आहे ना, हे बघा, ही बरणी मी अमेझॉनला बघितली होती. अमेझॉनला 899 ला 6 पीस मिळत होते. आता तुम्ही सांगा, 99 ला एक बरणी आहे, 6 बरण्यांचे झाले 594. 594 रुपयामध्ये मला 6 बरण्या मिळाल्या. 594 रुपये कुठे आणि 899 कुठे. तर जवळजवळ 300 रुपयाचा फरक मला जाणवलेला आहे. एवढंच आहे की आपल्याला पॅक करून आणावं लागतं, तेवढे मात्र कष्ट पडतात. ऑनलाईनला तुम्हाला घर बसल्या गोष्टी मिळतात. तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्यांना ऑनलाईन आवडतं त्यांनी ऑनलाईन परचेस करा. मी तर मला जास्त घ्यायच्या होत्या म्हणून मी ऑनलाईनच्या भानगडीत पडले नाही. मला जवळजवळ 4,300 मध्ये मला हा सगळा सेट आलेला आहे. तर तुम्हाला मी दाखवते हे पॅकिंग पण कसं केलंय.
कारण डीमार्टची मुलं काय करतात ना, पॅकिंग व्यवस्थित करत नाही. माझ्या मिस्टरांनी पॅकिंग केलं हे तिथे उभं राहून, तर ते पण मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. आणि हे असे छोटे क्लिप्स मी घेऊन आलेत. बरणीमध्ये ठेवल्यानंतर काही गोष्टी राहतात, तर ह्या सील पॅक करून आपण ठेवू शकतो असं. तर आता मी तुम्हाला दाखवते हे पॅकिंग कसं करायचं. तर हे ना असा एक बॉक्समध्ये ह्या सगळ्या बरण्या आम्ही पॅक केल्या होत्या. पण पॅक करायच्या वेळेस ना आपण जे डीमार्टमधनं पाउचेस घेतो, ते पाउचेस असे गॅपमध्ये ना खोचून ठेवायचे, म्हणजे बरण्या एकमेकांना आपटून फुटणार नाहीत. अजूनही मी बरंचसं ठेवलं होतं, पण आता मी ते काढलं कारण ह्या बरण्या दाखवायच्या होत्या म्हणून. कारण मी मखाणे घेतलेले, मखाणे पण मी त्याचा पाऊच पण मी असा खोचून ठेवलेला. हे बघा, हे सॉसचं पाऊच आहे, त्यानंतर हे चहा पावडरचं पाऊच आहे. तर आपण असे शॅम्पूचे पाउचेस घेतो किंवा अजून बरंच टिश्यू पेपर घेतो, तर ते सगळं आम्ही कॉर्नरला असं पॅक केलेलं. आणि हे मी ऑटोने आणलेलं आहे, त्यामुळे तुम्ही विचार करा एकही बरणीला क्रॅक नाही गेले. आणि हे सगळं आम्ही ऑटोने आणलेलं आहे. आणि हे असं पॅक केल्यामुळे एकही बरणीला क्रॅक नाही गेलं की साधं हल्ली सुद्धा नाहीये, एकदम टाईट पॅकिंग झालं होतं. तर एकंदर ही अशी शॉपिंग मी डीमार्टमधनं काल केली. मेन शॉपिंग हीच दाखवायची होती. बाकीचं तर काय नॉर्मल किराणा माल वगैरे होता, तर तो दाखवण्यात काहीच पॉईंट नव्हता. महत्वाचं हे होतं. तर कसं वाटली शॉपिंग तुम्हाला, या बरण्या कशा वाटल्या, आणि माझं कंपॅरिझनही कसं वाटलं ऑनलाईन आणि ऑफलाईनचं, हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा डीमार्टमधनं काय काय अशा काचेच्या बरण्या आणल्यात हे सुद्धा मला सांगा. तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरोगी राहा आणि खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.